तर MPSC गट क सेवा संयुक्त परीक्षा 1419 जागा आपल्याला पाहण्यात भेटत आहेत आणि 17 जुलैपर्यंत शेवटची मुदत आहे. 27 सप्टेंबरला आपल्याला पेपर पाहण्यात भेटेल. ओके. आणि पूर्व परीक्षा ही CBT पद्धतीने होणार आहे. नॉर्मलायझेशन असणार आहे, म्हणजे TCS प्रमाणे आणि IBPS प्रमाणे इथेही नॉर्मलायझेशन होणार आहे. आणि भरतीचा झटपट आढावा घेऊ आपण, कसं असणार आहे भरती नेमकी. तर MVI वित्त विभागाचे कर सहाय्यक आणि तांत्रिक सहाय्यक, उद्योग विभाग आणि मंत्रालयातील प्रशासकीय विभागांमध्ये गट क प्रवर्गातील हे 2619 पदे भरली जाणार आहेत. आणि या 5 पदांसाठी एकच पूर्व परीक्षा होणार आहे. आणि परीक्षा CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्टने होणार आहे. आपल्याला ही परीक्षा कशी, महत्त्वाच्या तारखांची वेळापत्रक आपण पाहूया. 27 जूनला फॉर्म भरणं चालू होणार, 17 तारीख फॉर्म भरणं चालू होईल. त्यानंतर 17 जुलैला याची लास्ट डेट असेल. 20 जुलैपर्यंत तुम्ही चलन भरू शकता SBI चलनाद्वारे. आणि 27 सप्टेंबर 2026 पूर्व परीक्षा कॉम्प्युटरवर आधारित होणार आहे. आता याच्या जागा कोणत्या आहेत? उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, सहाय्यक मोटार वाहक निरीक्षक आणि लिपिक टंकलेखक. अशा प्रकारे या टोटल किती जागा आहेत आपल्याला ते आपण पाहिलेल्या आहेत. 2619 जागा. आणि हे बघा, उद्योग निरीक्षकसाठी विभाग आपल्याला माहिती आहे, एकूण जागा 9 आहेत. अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा विज्ञान पदवी म्हणजे कोणतेही ग्रॅज्युएशन याच्यामध्ये BSc वगैरे झालं असेल तर तुम्ही ॲप्लिकेबल आहात. तांत्रिक सहाय्यकसाठी 3 जागा आहेत. आणि म्हणजे कोणती पण पदवी ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही त्याच्यात ॲप्लाय करू शकता. आणि पुढचं आहे कर सहाय्यक. कर सहाय्यकसाठी 282 जागा आहेत. तुमचं ग्रॅज्युएशन हवं, टायपिंग, मराठी आणि इंग्लिश दोघं हवं. आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक MVI याच्यासाठी तुमचे 461 जागा आहेत. मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री पाहिजे असतील तुम्हाला. आणि शेवटची जागा आहेत, म्हणजे सर्वात जास्त जागा ज्याच्या आहेत ते म्हणजे लिपिक टंकलेखक. त्याचा आहेत 1864 जागा. तुमची ग्रॅज्युएशन झालं असेल, कोणत्याही विभागामध्ये ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही ॲप्लिकेबल असाल. आणि त्याच्यासोबत तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश यांच्यापैकी एकामध्ये टायपिंग सर्टिफिकेट असेल ते लागणार आहे. ते मेन्सच्या पहिलं तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. शैक्षणिक पात्रता काय असेल हे मी सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि अंतिम वर्षाचे विद्यार्थी पात्र असणार आहे. फक्त मेन्सच्या पहिले तुमचा रिझल्ट आलेला असावा. त्याच्यानंतर वयोमर्यादा तुमचं जर ओपनचे असणार तर 38 तुम्हाला वयोमर्यादा लागणार आहे. 38 वय असेल तर तुम्ही ॲप्लिकेबल असाल जास्तीत जास्त. आणि कमीत कमी 18 वर्ष ते 19 वर्ष किंवा 18 किंवा 19 वर्ष पूर्ण असावी. आणि वयोमर्यादा 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत धरली जाईल. आणि हे बघा, मागासवर्गांसाठी 43 आहे वयोमर्यादा. दिव्यांग उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी 45 आहे. माजी सैनिकसाठी 3 वर्षाची सूट आहे, म्हणजे सेवा कालावधी जेवढी सेवा असेल त्याच्यानंतर प्लस 3 वर्षाची वाढीव वयोमर्यादा त्यांना सवलत असेल. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी 55 वर्षाची शिथिलक्षम आहे. आता परीक्षा शुल्क काय असेल तर ओपनसाठी 394 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी 294 रुपये. त्यासोबत जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी 44 रुपये पूर्व परीक्षेसाठी ही फी असणार आहे. त्यानंतर ही मुख्य परीक्षेची नंतर घेतली जाईल. ऑनलाईन पेमेंट आणि ऑफलाईन दोघं प्रकारे तुम्ही पेमेंट करू शकता. हे बघा, आता पेमेंटचं स्केल काय असणार आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकसाठी S14 असेल, उद्योग निरीक्षकसाठी S13 असेल, तांत्रिक सहाय्यकसाठी S10 असेल आणि कर सहाय्यकसाठी S8, लिपिक टंकलेखकसाठी S6. आणि मूळ वेतनासोबत DA वगैरे ते वेगळं असतं, ते तुम्ही ते नंतर आपण पाहूया प्रोसेस. पहिले पूर्व परीक्षा होईल, त्यानंतर मुख्य परीक्षा होईल. आणि ही चाचणी परीक्षा यावेळेस कॅन्सल झालेली असं आपल्याला पाहण्यात भेटतंय. हे नेगेटिव्ह मार्किंगसाठी तुम्हाला हा फॉर्म्युला वापरला जाणार आहे. पूर्व परीक्षा पॅटर्न आणि गुण विभागणी आपण बघूया. बघा, 100 मार्काचा पेपर होईल, 1 तासाचा कालावधी राहील आणि MCQ टाईप पेपर असेल आणि ग्रॅज्युएशन लागणारे हे आपण पाहिलेलं आहे. आता 25% तुम्हाला त्याच्यात नेगेटिव्ह मार्किंग आपल्याला पाहणार, म्हणजे 4 उत्तर चुकलं ते 1 मार्क तुमचा कट होणार आहे. आता ओळख आणि आदिवासी पुरावा पाहिजे तुम्हाला, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आणि डोमेसाईल सर्टिफिकेट हे कंपल्सरी असेल. NCL लागणार आहे. जे OBC, SBC, NT किंवा EWS कॅटेगरीचे त्यांच्यासाठी आपल्याला त्यांचं EWSचं प्रमाणपत्र लागणार आहे. आणि टायपिंग आणि क्रीडा प्रमाणपत्र हे मेन्सच्या पहिले द्यायचं गरजेचं आहे. आता बघा,
आपल्याला क्वेश्चन पाहायला भेटतात. शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी पात्र असतील का? हो, नक्की असतील. लगेच परीक्षा केंद्र कुठे असतील? पत्त्यानुसार तुम्हाला परीक्षा केंद्र दिसतील. आणि सुविधा आहे का? ऑनलाईन सीबीटी सरावासाठी काही सुविधा आहे का? हा, मॉक टेस्ट उपलब्ध आहे. त्यावरून तुम्ही परीक्षेचं स्वरूप समजून घेऊ शकता. आमच्या इन्फोनिक अकॅडमी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि ते बेल आयकन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती भेटत राहील. आणि मी तुम्हाला फ्री लेक्चर घेऊन येणार आहे. एकही रुपया न घेता सर्व फ्री तुम्हाला सिरीज असणार आहे. त्याच्यात एकूण एक टॉपिक MPSC रिलेटेड सर्व डिटेलमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. तेही एकही पैसे न घेता सर्व यूट्यूबला फ्री तुम्हाला प्लेलिस्ट असणार आहे. म्हणून लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओला.